आमदार पडळकरांचा दुष्काळाचा विसर, तम्मनगौडा रवी पाटील यांचा आरोप. 27 ऑगस्टला लाक्षणिक कुपोषण, गावोगावी आंदोलनाचा इशारा. तालुक्यात दुष्काळ पडलेला असताना जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे देवभूमी, प्राणी संग्रहालय अशा मोठ्या घोषणा करण्यात दंग आहेत. आमदार पडळकरांना दुष्काळाचा विसर पडल्याची टीका राष्ट्रवादीचे युवा नेते माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी रवी पाटील यांनी तहसीलदारांच्या कामाचीही समाचार घेतला. जतचे तहसीलदार पडळकरांचे हस्तक. तहसीलदार प्रवीण धानोरेकर यांनी तालुक्यातील दुष्काळाचा अहवाल जिल्हाधिकारी आणि शासनाकडे पाठवला नाही. आमदार पडळकर यांचे हस्तक बनून जतचे तहसीलदार काम करत आहेत. दुष्काळातच नाही तर त्यांना रस्त्याच्या तक्रारी मिटवण्यात अधिक रस आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने जतच्या दुष्काळाकडे कानाडोळा केल्याचा आरोप रवी पाटील यांनी केला आहे. रवी पाटील यांनी म्हटलं हे गंभीर आहे. तालुका दुष्काळात होरपळत असताना ज्या आमदार पडळकर यांना जतकरांनी निवडून दिलं ते सध्या काय करत आहेत. माडग्यासारख्या ठिकाणी खाजगी चारा छावणी सुरू झाली आहे. तालुक्यातील 65,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. तालुक्यातील 9 गावे 70 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. 27 ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर गावोगावी आंदोलन करण्याचा इशारा रवी पाटील यांनी दिला आहे. महसूल विभागाचा एक मुख्य विषय सांगतो. अप्पर तहसीलदार कार्यालय असो, तहसीलदार कार्यालय असो, या ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती असेल, तिथल्या परिस्थितीचा कुठलाही विषय वरिष्ठ कार्यालयास यांनी देत नाही. यांनी इतकं व्यस्त झालेलं आहे रस्त्याच्या केसमध्ये, लोकांची पिळवणूक करण्यामध्ये इतकं व्यस्त झालेलं आहे. त्यांना वेळच नाही. जत तालुक्यातील लोकांना, शेतकऱ्यांच्या रस्त्याची केसेस मिटवायला वेळच नाही. आता त्यांना कुठलाही त्यांचा वैयक्तिक फायदा असेल तरच आता त्यांचा विषय पुढं पेन सरकतंय आणि नाही. आणि मुख्य म्हणजे इथले लोकप्रतिनिधी, या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी बिळूरमध्ये आंदोलन होत आहेत, सोन्याळमध्ये रस्ता रोको होत आहेत, इकडे पश्चिम भागात आंदोलन होत आहेत. त्याचे गांभीर्यच नाही लोकप्रतिनिधी आमदारांना. पडळकर साहेबांना अजिबात गांभीर्य नाही आहे. त्यांच्या विरोधात कुणी काय बोललं गेलं तर कुठलं तरी फेक अकाउंट मार्फत त्यांनी शिवीगाळ करायची, पातळी सोडून कमेंट टाकायची, असले उद्योग त्यांना जमत आहेत. आज जतच्या परिस्थिती, जतचे लोकप्रतिनिधी म्हणून, जतचे एक पालक म्हणून आम्ही इथं विधानसभेत त्यांना पाठवलेले आहे. इथले लोकांचे, जनावरांचे प्रश्न काय, म्हैसाळचे पाण्याचं आवर्तन काय, मंगळवेढ्याला पाणी सुरू आहे, सांगोल्याला पाणी सुरू आहे. आणि तुम्ही इतकं राज्याचं, देशाचं नेतृत्व करताय. अथनी तालुक्यातली परिस्थिती काय, बबलेश्वर विजापूरची परिस्थिती काय, सांगोल्याची परिस्थिती काय, मंगळवेढा काय, तिथं सहल करून या आणि आमच्या तालुक्याची काय परिस्थिती आहे तो तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही कुठलं तरी एक मोठं विषय, प्राणी संग्रहालय, एअरपोर्ट असले विषय गप्पा न मारता शेतकऱ्यांच्या पोटापाणीचं जर बघितलं तर तुम्हाला लोकांनी मतं दिल्याबद्दल त्यांना समाधान व्यक्त होईल. अन्यथा तुमचं काय ही विषय, आता जे काय चाललेलं परिस्थिती बरोबर नाही. आणि लोकसुद्धा तुमचं सगळं नेतृत्व ओळखलेलं आहेत. आणि लोकप्रतिनिधींचं काय सध्याचं काम आहे, कामकाजबद्दल लोक पूर्णपणे तुमचं सगळं ओळखलेलं आहेत. आता ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.